हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 23 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. हिला घरामध्ये विचार करत बसलेली असते. मग श्रीकांत येतो आणि म्हणतो, काय विचार करते ग हिला? तर मग हिला सांगते की आपण जायचं का रे परत? होईल ना रे परत पहिल्यासारखं? जाईल ना रे राग? आपण करूया ना, जाऊयात ना आपण तिकडे, असं बोलते. आपल्या मातीत, आपल्या माणसांमध्ये, इथे नको आहे, चल ना आपण जाऊया. मग श्रीकांत बोलतो, हिला त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती, आता आपले मुलं मोठे झालेले आहेत. मग अहिला बोलते की हो, आता आदित्य आणि प्रीतम दोघेही बिझनेस सांभाळण्यासाठी सक्षम झालेले आहेत. ते आता आपला बिझनेस आहे तो चांगल्या प्रकारे सांभाळतील. चल ना रे आपण जाऊयात, असं तसं बोलत असते. आणि मग तेवढ्यात तिथे आदित्य येतो आणि आदित्य बोलतो की सॉरी तुम्ही बोला, मी नंतर येतो म्हणून. तर अहिला बोलते, नाही नाही थांब, बोल ना. हा आई, तू जरा नाराज दिसते, काही झालं आहे का? मला जाणवते तू सकाळपासून अशी नाराज दिसते. तर मग श्रीकांत बोलतो, बरोबर आहे, तुला बरोबर समजतं की आई कशी आहे म्हणून. तर मग आईला बोलते, काही नाही, सर्व ठीक आहे. इथे सीन चेंज झालेला असतो. प्रीतम दिशाकडे गेलेला असतो आणि तुला कुणी अधिकार दिला गणीला तसं बोलायचं, असं तसं तिला खूप काही बोलत असतो. आणि मग ती बोलते की मी बोलले, केलं त्यांनी माझ्यासोबत असं, म्हणून मी त्याला तसं हे केलं, असं तसं बोलत असते. आणि मग तो बोलतो की तुझा जो खरा चेहरा आहे ना, तो मी सगळ्यांसमोर आणणारच आहे. आणि त्यात आत्ता माझ्यावर सगळ्यांचा खूप जास्त विश्वास बसलेला आहे. आठवतंय ना तुला आई काय म्हणली होती ते? आणि त्यामुळे मी तुझा खरा चेहरा आणल्याशिवाय मी राहणार नाही, असं बोलतो. आणि मग तीही खूप टेन्शनमध्ये येते की आता हा काय बोलला आहे आणि खरंच त्याचा विश्वास आहे असं म्हणते. आणि मग मनातच बोलत असते की आता खरंच सांगेल का वगैरे असं. प्रीतम बोलतो, तुझा म्हणजे आईला समजत नाही आहे तुझा खरा चेहरा, पण मी तो आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मग तेवढ्या तिथे दामिनी येते आणि मग तो सॉरी नॉक करून यायला पाहिजे. प्रीतम तिथून निघून जातो आणि दामिनी बोलते, काय बोलतो घाले, शहाणा झाला आहे आता, तुला वाटतोय का तो खूप जास्त शहाणा झाला आहे म्हणून? ती बोलते, आता त्याला त्याची लायकी दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आणि सगळ्यात पहिलं त्याला त्याची मी लायकी दाखवणार आहे आणि त्याच्याशिवाय मी शांत बसणार नाही. नेक्स्ट डे मॉर्निंग झालेले असते. दिशाचे आईवडील आलेले असतात मुहूर्त ठरवण्यासाठी आणि त्यांच्याकडचे बामणही आलेले असतात. मग ते मुहूर्त सांगतात की याच्यानंतरचे 3 रविवार, 3रा रविवार चांगला आहे वगैरे. मग दिशाची आई बोलते की जरा जवळचा मुहूर्त पहा ना. तर ते ब्राह्मण बोलतात की नाही, सध्या तरी तेवढा मुहूर्त नाही आहे, तोच आहे आणि तो चांगला आहे. प्रीतमला खूप जास्त राग आलेला असतो, पण तो तसंच कंट्रोल करत तिथे बसलेला असतो. अहिला बोलते, शुभ कार्य आहे ना, आणि एवढ्या लवकर तरी काय करायचं आहे? किर्लोस्करचा कार्यक्रम आहे तर खूप थाटामाटात होणार. आणि ठीक आहे ना, लांबच्या असेल तर लांबच्या असू दे, एवढं काही नाही आहे. दिशा मग काय करते, पेढा घेते आणि सगळ्यांच्या पाया वगैरे पडते. हे सगळं पाहून प्रियाला खूप जास्त राग येतो आणि ती पारूकडे जाते आणि म्हणते, पारू तुला हे पटतंय का गं सगळं काही? तर पारू बोलते, काय करणार ना आपण, असं बोलते. प्रिया बोलते की दिशा मॅडम खरंच चांगल्या नाही आहेत. जर प्रीतम सरांसोबत त्यांचं लग्न झालं तर त्या आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही. त्याच्यासाठीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. पारू काहीच बोलत नाही. पारू शांतच बसते, फक्त ऐकतच असते. खरा चेहरा आपण अहिल्या मॅडमसमोर आणायला पाहिजे असं प्रिया सांगत असते. आणि प्रियालाही हे पाहून खूप राग आलेला असतो, पण तसंच ते कंट्रोल करत तिथे थांबते. आणि मग सगळं झाल्यानंतर मुहूर्त तर ठरतो की रविवारचाच मुहूर्त ठरलेला आहे. आणि खूप जास्त प्रीतमला राग आलेला असतो. तो जो हातात पेढा असतो तसं चुरगळून टाकून देत असतो. मग दिशा तिथे करते की तू त्या दिवशी जे प्रेझेंटेशन दिलं होतं ना, त्या क्लायंट्सला खूप जास्त आवडलं, त्यांचा मला फोन आला होता. आजही तुला तिथे प्रेझेंटेशन, तुला एकट्याला जायचं आहे. तो बोलतो, मी दादाला घेऊन जातो. तर ते नाही म्हणते, तू जायचं, तू खूप छान प्रेझेंटेशन दिलेलं आहे ना. हे ऐकून पारूला जरा विचित्रच वाटतं. प्रियाला बोलते की प्रिया मॅडम, हे ऐकून जरा मला विचित्रच वाटलं, तुम्ही जाता का प्रीतम सरांसोबत? म्हणजे काय जे होईल ते आपल्याला कळून येईल. प्रीतम रागात आदित्यकडे जातो आणि आदित्यला म्हणतो, तुला पटतंय का रे हे सगळ्या गोष्टी? तर मग आदित्य बोलतो की
मला खूप छान वाटते. मी खूप खुश आहे तुझ्यासाठी की तुझं लग्न जमलेलं आहे आणि लवकरच आलेलं आहे. तुझा मुहूर्त असं तसं बोलत असतो. प्रीतम बोलतो की तुला माहिती आहे ना की आदित्य दादा की दिशा चांगली मुलगी नाही आहे. घरात आल्यापासून किती कारनामे केलेले आहेत. तुला माहिती आहे तरी पण तू असं का बोलते मला तेच कळत नाही आहे. मग तू बोलते की आईची चॉईस आहे ना, आईने तुला म्हणजे तुझ्यासाठी तिला पसंत केलेलं आहे. त्याच्यासाठी मी काहीच बोलू शकत नाही. आणि आईची चॉईस म्हणजे शेवटची चॉईस, आईचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. त्यासाठी तू काहीही करायचं नाही. तो बोलतो माझा जीव तरी वाचवशील ना. तर मग आदित्य जरा विचारात पडतो आणि तो बोलत असतो की तू असं काहीही करणार नाही आहे. आईने शब्द दिलेला आहे, त्याच्यासाठी आईचा शब्द तुला पाळायचाच आहे. आणि होईल लग्नानंतर सगळ्या गोष्टी. तुमचे स्वभाव वेगळे आहेत पण लग्नानंतर एकत्र होऊ शकतात, असं काहीही नाही आहे. पण प्रीतम असं काही बोलून जातो की आदित्यला थोडासा विचार करावा लागतो. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब